जे थांबलं होतं ते पुन्हा हलायला लागणार आहे. तुळ राशीच्या आयुष्यात असा एक काळ गेला जिथे सगळं असूनही काहीच नव्हतं. लोक होते पण आधार नव्हता, मेहनत होती पण त्याचं फळ नव्हतं, न्यायाची अपेक्षा होती पण शांतता नव्हती. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला, मी चुकतोय का? मी जास्त चांगला वागतोय का? माझ्याच नशिबात हे सगळं का? पण सत्य वेगळं होतं. तुळ राशीने जे सहन केलं ती कमजोरी नव्हती, ती कर्माची परीक्षा होती. आणि प्रत्येक परीक्षेला एक वेळ असते जिथे उत्तरपत्रिका तपासली जाते. जानेवारीचा पहिला आठवडा तोच क्षण घेऊन येतो. हा आठवडा फक्त दिवस बदलत नाही, तो काळाची दिशा बदलतो. इथून पुढे गोष्टी योगायोगाने घडत नाहीत, तर त्या कर्माच्या हिशोबाने घडतात. 4 चमत्कार, 4 टप्पे आणि एक नवीन अध्याय ज्याची सुरुवात आताच होत आहे. पहिला चमत्कार आहे अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय. तुळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे तुम्ही कायम शांत राहिलात पण समोरच्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. कोणी तुमच्यावर प्रामाणिकपणावर संशय घेतला, कोणी तुमच्या शब्दांचा अर्थ फिरवला, कोणी तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतः घेतलं आणि तुम्ही गप्प राहिलात, कारण तुम्हाला वाटलं सत्य एक ना एक दिवस समोर येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हेच सत्य हालचाल करायला लागतं. ज्या ठिकाणी तुम्हाला दोष दिला गेला तिथे प्रश्न विचारले जातील. ज्या गोष्टी लपवल्या गेल्या त्या उघड व्हायला लागतील. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही, परिस्थितीच तुमच्यासाठी बोलेल. काही लोक तुमच्याकडे पाहताना नजर खाली करतील, काही लोक अचानक गप्प होतील आणि काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील. हा सूड नाही, हा कर्माचा न्याय आहे, जो शांतपणे पण अचूकपणे काम करतो. दुसरा चमत्कार आहे थांबलेल्या नशिबाला अचानक गती. तुळ राशीच्या आयुष्यात एक विचित्र टप्पा होता जिथे सगळं प्रयत्न करूनही परिणाम मिळत नव्हता. तुम्ही योग्य लोकांशी बोललात, योग्य ठिकाणी मेहनत केली, पण वेळ तुमच्या बाजूने नव्हती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही वेळ बदलते. एक फोन येतो, एक मेसेज मिळतो, एक भेट ठरते आणि त्याच क्षणी थांबलेली चक्रे फिरायला लागतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही महिने वाट पाहिली ती गोष्ट काही दिवसात घडायला लागते. हे अचानक घडेल म्हणून ते चमत्कार वाटेल. तुमचं नशीब बदलते कारण कर्माचा पहिला अध्याय पूर्ण झाला आहे आणि आता पुढच्या पायरीवर नेण्याची तयारी सुरू आहे. तिसरा चमत्कार आहे नात्यांमधील पडदा हटतो. हा चमत्कार थोडा वेदनादायक आहे पण तोच सगळ्यात मुक्त करणारा आहे. तुळ राशीने अनेक नाती मनापासून जपली पण सगळ्यांनी तेवढीच प्रामाणिकता दाखवली नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नात्यांमधील मुखवटे पडायला लागतात. कोणी अचानक दुर्लक्ष करेल, कोणी थंडपणे वागेल, कोणी तुमच्याशी बोलणं कमी करेल आणि हे पाहून तुम्हाला वाईट वाटेल. पण त्याचवेळी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल, कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त सवयीने होता. हा काळ नात्यांचा शेवट नाही, तो नात्यांची शुद्धीकरण प्रक्रिया आहे. जे खरे आहेत ते अजून घट्ट होतील आणि जे खोटे आहे ते आपोआप गळून पडतील. चौथा चमत्कार आतून बदलणारी तुम्हीच व्यक्ती. हा चमत्कार बाहेर कुणाला दिसणारा नाही पण तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुळ राशीच्या मनात एक शांत स्थैर्य निर्माण होतं. तुम्ही कमी विचार करायला लागाल, कमी घाबरायला लागता आणि जास्त स्पष्ट निर्णय घ्यायला लागता. जिथे आधी तुम्ही शांत थांबत होतात तिथे आता तुम्ही ठाम उभे राहता. जिथे आधी तुम्ही सहन करत होतात तिथे आता मर्यादा आखता. हा बदल हळू असतो पण खोल असतो आणि हाच कर्माचा पहिला अध्याय आहे जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधता आणि स्वतःच्या नेतृत्वाचं आयुष्य स्वतःच्या हातात घेता. हा शेवट नाही, हा नियतीचा नवा अध्याय आहे. तुळ राशीसाठी जानेवारीचा पहिला आठवडा एक वळण आहे जिथे जुना त्रास मागे राहतो आणि नवीन समज पुढे येतो. इथे काही मिळेल, काही सुटेल, काही लोक दूर जातील आणि काही गोष्टी कायमच्या जवळ येतील. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही. कर्माचा पहिला अध्याय तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही तर तो तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. जे हरवलं ते परत यायला सुरुवात होईल, जे अडकलं ते सुटायला लागेल आणि जे अन्यायाने गेलं त्याचा हिशोब आपोआप पूर्ण होईल. जर हा संदेश ऐकताना तुमच्या मनात काही हललं असेल तर समजून घ्या, हा योगायोग नाही, हा तो क्षण आहे जिथे नियती तुम्हाला सांगते आता पुढचा प्रवास तुझा आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथे संपत नाही, कारण तुमचं नवं आयुष्य इथूनच सुरू होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.